मसाला अरबीची भाजी करू खूप टेस्टी लागते आणि ही मी वेगळ्या पद्धतीने मसाला अरबीची भाजी करते आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। त्यासाठी अर्धा किलो अरबी घेतली आहे, 2 मोठे कांदे, लसूण, हिरवी मिरची, आलं असं घेतलेलं आहे। अरबीला खूप माती होती त्यामुळे ते कंदमुळच आहे, त्यामुळे ते मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती उकडून घ्यायची आहे। तर ती कुकरमध्ये खाली भात शिजायला ठेवलेला आहे तांदूळ आणि अरबीचं पाणी सगळं काढून कुकरमध्ये ठेवलेलं आहे। 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। तर उकडलेलं अरबी असं दिसतंय। तर हे साल काढून आणि त्याचं गोल गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि भाजी करण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे। त्याचं वाटण हे पहा। कांदासुद्धा मी त्याची ग्रेव्हीसाठी म्हणून मिक्सरमधनं तो काढून घेते आहे। तर जाडसर तसा काढला आहे, त्याच्याने ग्रेव्ही चांगली होईल भाजीची। वेगळ्या पद्धतीने भाजी म्हणजे मोहरी घालते, धणे जिरे घालते आहे, ओवा घालते आहे। तर हे मिक्सरमधनं याची पावडर करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे हे धणे घातलेत, 2 चमचे जिरं घातले, 1 चमचा ओवा घातला आहे आणि 2 चमचे मोहरी घातली आहे। तर ही कोरडीच असं पावडर त्याची तयार करून घेते। पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये 8-10 मिरे ते घातलेत आणि ते राहून गेले होते ते घातलेत आणि आता थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेते। सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, नाहीतर पावडर नीट तयार होणार नाही। तर पावडर झाल्यानंतर पाणी घालून पेस्ट तयार केली आहे। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये अंदाजे 3 मोठे चमचे तेल घातले। तेल चांगलं तापलं की त्यात उकडून आणि साल काढून गोल चकत्या केलेली अरबी ती शॅलो फ्राय करून घेते 3 ते 4 मिनिटापर्यंत लो हीटवर, म्हणजे त्याची टेस्ट चांगली होते भाजीची। तर आपण ही उकडून घेतलेली आहे अरबी आणि जर अरबी आवडत नसेल तर या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने बटाटा घालून अशी भाजी करू शकतो, ज्यांना अरबी आवडत नाही त्यांनी। तर ही शॅलो फ्राय झालेली आहे अरबी, काढून घेतली आहे प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल अंदाजाने घातलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल तापले, त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी ती घातली आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरं ते घातले, चांगलं तडतडलं की त्यात कांदा घालायचा आहे। तर कांदा मी मिक्सरमधून थोडा फिरवून घेतलेला जाडसर, त्यामुळे ग्रेव्ही छान तयार होते, एकसारखी ग्रेव्ही छान तयार होण्यासाठी। आणि तो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत। आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट ती घातलेली आहे, 3 मिरची, अर्धा इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या ते घालून पेस्ट केली होती मिक्सरमधनं फिरवलेलं ते घातलं आहे आणि त्यामध्ये 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत। सुरुवातीला पण मिरच्या घातल्या होत्या, त्या अंदाजानेच पुढे तिखट घालायचं आहे भाजीत, कारण मिरचीसुद्धा चांगली तिखट आहे। तर तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। 1 चमचा चांगल्या तुपाचा घातलेला आहे, त्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते, म्हणजे चांगल्या तुपात केल्यासारखं भाजी अशी वाटते। तर ते घातले चांगलं तूप आणि पुन्हा हे परतवून घ्यायचं आहे। मिक्सरमधून फिरवून घेतलेलं धणे, जिरे, मिरे याचं जे वाटण जे आहे, पेस्ट तयार केलेली ती त्यात घालते आता आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर हे जे पेस्ट तयार केली ती घातली आहे आणि या मसाल्याबरोबर ती चांगली परतवून घेते आणि 2 ते 3 मिनिटपर्यंत लो हीटवर चांगलं परतवून घेत आहे। 1 छोटा चमचा हळद घातली आहे, पाव चमचा हिंग घातलं आहे, 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च हे घातलेलं आहे, कारण मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची, त्या अंदाजाने तिखट 1 चमचा घातलेलं आहे। तर हे छान कोरडे मसाले आणि पेस्ट ती कांदा लसूण हे चांगलं परतवून घेते तेल सुटेपर्यंत। झाकण मसाला जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे, चांगलं हे परतवून घ्यायचं, म्हणजे भाजीची टेस्ट चांगली होते। तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला, त्यानंतर मी
1.5 कप पाणी त्यात घातलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये उकळून घेतलेले साल काढून ते चकत्या केलेले अरबीचे तुकडे ते घालायचे आहेत. तर पाण्याला उकळी आली आहे आणि ते अरबीचे तुकडे घातलेत पहा आणि हे आता लो हीटवरच 3 ते 4 मिनिटांपर्यंत चांगली ही भाजी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे मसाला अरबी एकजीव होतील, छान भाजी तयार होईल. तर झाकण ठेवलेलं आहे, मधून हलवून घ्यायची आहे भाजी. तर उकडून घेतल्यामुळे अरबी ही शिजलेलीच असणार आहे. तरीसुद्धा एकदा चेक करून घेऊ. तर अरबी ही पहा चमच्याच्या साहाय्याने मी चेक करून घेते. तर अरबी ही शिजलेलीच आहे. तर भाजी ही ऑलमोस्ट आपली झालेलीच आहे आणि गरम गरम पोळीबरोबर भाताबरोबर ही भाजी खूप टेस्टी लागते, छान लागते. आपणही नक्की करून बघा. निरालीबाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज नक्की पहा. तर सगळ्यात शेवटी मी एका लिंबाचा रस त्यात घातलेला आहे. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. तर लिंबाचा रसाने सुद्धा छान चव येते, कारण मी टोमॅटो दही वापरलेलं नाही. कोथिंबीर घातली आहे सगळ्यात शेवटी आणि भाजी ही झालेलीच आहे. गॅस बंद केला आहे आणि पहा आता मी सर्व्हिस डिशमध्ये भाजी ही काढून घेत आहे. खूप टेस्टी झालेली आहे भाजी आणि भाजी शिजण्यासाठी 15-16 मिनिट लागले आहेत लो टू मीडियम हीटवर आणि ते 4 ते 5 माणसांसाठी पुरेशी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.